राज्याचे लाडके अजितदादा यांच्या विमानाचा जेव्हा स्फोट झाला तेव्हा पूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यानंतर जी गोष्ट CCTVमध्ये समोर आलेली आहे ती गोष्ट पाहून तर पूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची मातीच हादरलेली आहे मित्रांनो. दादांचा घात की अपघात ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अजितदादांचा सुनियोजितपणे कट केला आहे की अजितदादांचा खरोखर अपघात झालेला आहे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण. कारण ज्यावेळेस CCTV फुटेज समोर आला त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे मित्रांनो. काय आहे ह्या CCTV फुटेजमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण. अजितदादासारखा सुरुवातीला अपघात झाला त्यावेळेस सांगण्यात आलं की दादाची प्रकृती ही गंभीर आहे, पण थोड्याच वेळामध्ये अशी खबर येते की दादाचा मृत्यू झालेला आहे. तर मित्रांनो, या CCTVमध्ये असं काय दिसलं की लोकांना ते बघून लोकांच्या पायाखालची जमीनच हादरली मित्रांनो. आणि ते पण इलेक्शन तोंडावर असताना दादाचा घात झाला तरी कसा, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. दादांचा अपघात करण्यामागे खूप मोठं कट कारस्थान आहे असं लोकांना वाटतं मित्रांनो. आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या व्हिडिओमध्ये नक्की सांगा की कुणी दादाचा गेम केला असेल तो. तसं तर मी तर सांगणारच आहे तुम्हाला पुढे की दादांचा कट कोणी केला आणि दादाचा काटा कोणी काढलेला आहे मित्रांनो. सर्व महाराष्ट्राला एकच प्रश्न आहे की दादाकडे विमान जे होतं ते खूप हाय क्वालिटीचं विमान होतं. त्यामध्ये बिघाड कसं काय झाला तो ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. आपल्याला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 27 तारखेला जाणं पडणार आहे मित्रांनो. कारण कुठल्याही विमानाची ही जांच 27 तारखेला केली जाते मित्रांनो. ज्यावेळेस पायलटने विमानाचे सर्व पार्ट आणि ते बघितले ते एकदम ओके होते, पण 28 तारखेला असं काय झालं की दादांचं विमान क्रॅश झालेलं आहे मित्रांनो. सर्व महाराष्ट्र म्हणतोय की हा कुणीतरी गेम केलेला आहे, पण CCTVमध्ये काहीतरी वेगळंच निघालेलं आहे. दादांचा गेम केलाय की दादाचा मृत्यू झाला ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मित्रांनो. काही लोक तर म्हणत आहे की पाकिस्तानकडून दादाला सुपारी देण्यात आली आणि पाकिस्ताननेच दादांचा गेम केला मित्रांनो. पण CCTV फुटेजमध्ये असं काही उघडकीस आलेलं आहे की दादांचा गेम झालेला नाही तर दादांचा जो विमान होतं त्याचा स्फोट झालेला आहे मित्रांनो. कारण अखेरचे CCTV फुटेज ज्यावेळेस बाहेर आले